मला माफ कर. तुला साथ देऊ शकत नाही. तू चांगल्या घरी जातेस. मोठ्या घरची पोरगी मोठ्या घरी जाशील. या नंबरवर परत फोन करू नको. मी नसणार. पुढच्या जन्मी नक्की देशमुख होऊन येतो. माझी आशू. आय लव्ह यू. सांभाळ सगळं. बाय. मेसेज सेंड झाला आणि नितीननं टोकाचं पाऊल उचललं. मोठ्या घरातली पोरगी आणि गरीब घरातला पोरगा. पोराच्या कुटुंबाची आमच्या कुटुंबासोबत नातं जोडायची लायकी नाही अशी मानसिकता असलेल्या पोरीच्या घरच्यांनी नितीन शिंदेला धमकी दिली. तुझ्या गावात येऊन तुझ्या घरादाराची आबरू काढू म्हणत दम दिला. नितीन घरादाराची वाताहत होईल म्हणून घाबरला आणि त्याने त्याच्या प्रेयसीला शेवटचा मेसेज लिहून स्वतःला संपवलं. तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रेमाच्या वाटेत येणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक दरीत पडून आजवर अनेकांचा असाच दुर्दैवी मृत्यू किंवा हत्या झाली आहे. आजवर कित्येक घरे उजाडली आहेत, पण अजूनही कुणी या घटनांना फारसं मनावर घेतलेलं नाही. एकतर पोराची चूक किंवा पोरीचं कॅरेक्टर खराब आहे म्हणून माणसं सगळं प्रकरण निकालात काढतात आणि या अशा घटना एका मागोमाग एका लूपमध्ये घडत राहतात. संवेदनानं मेलेली माणसं विक्टीम आणि आरोपींना एक जात शिव्या घालतात. आताही असंच काहीसं घडले. नांदेडच्या नितीन शिंदे सोबत नेमकं काय घडलंय, कसं घडलं, व्यवस्थित प्रकरण जाणून घेऊ. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष. 3 ते 4 वर्षांपूर्वी 10वीत शिकत असताना नितीन शिंदे या तरुणाची नांदेड जिल्ह्यातील थुगाव येथील एका मुलीसोबत मैत्री झाली होती. पुढे त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. 4 वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांनी पुढच्या आयुष्याची सगळी स्वप्न रंगवली होती. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. सगळं अगदी सुखासुखी सुरू होतं. पण गंमत म्हणजे नितीन जिच्यावर प्रेम करायचा ती मुलगी मोठ्या घरातली होती. तिचं कुटुंब श्रीमंत होतं. तुलनेने नितीनच्या घरची परिस्थिती गरीब होती. त्यामुळं मुलीवर घरच्यांकडून प्रेम किंवा तत्सम गोष्टींसाठी दबाव होता. त्यामुळं मुलीनं तिचं आणि नितीनचं नातं घरच्यांपासून लपून ठेवलं होतं. पण एका वर्षापूर्वी त्या प्रेम प्रकरणाची कल्पना मुलीच्या घरच्यांना आली आणि त्यांना पोरीने आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचं वाटू लागलं. कारण ग्रामीण भागातल्या मुलींना प्रेम करायची परमिशन नसते. भले नंतर पालकांना तिचा किंवा त्या मुलाचा जीव घ्यायचा अधिकार असल्यासारखं वागत असले तरीही. दरम्यान पोरीनं आपलं खानदानाचं नाव घालवलं आणि तिने आपली आणखी लाज काढू नये म्हणून मुलीच्या घरच्यांनी नितीन शिंदेंना फोन करून धमकी दिली. आमच्या मुलीच्या नादी लागू नको म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला मारहाण करत गावात घरापर्यंत आणत धिंड काढली. पण तरीही तो मुलीच्या संपर्कात राहिला. पण 6 महिन्यांपूर्वी परत एकदा मुलीच्या चुलत भावाला ही गोष्ट समजली आणि त्याने माझ्या बहिणीच्या नादी लागू नको म्हणत नितीनला मारहाण केली. त्यानंतर 18 तारखेला मुलीच्या काकाने फोन करून नितीन शिंदेला पुन्हा जिबे मारण्याची धमकी दिली. ते म्हणाले की तुमची औकात आहे का पाटील देशमुखांशी सोयरी करायची? तुझ्या बापाला भेटतो. तुमची लायकी आहे का? गावात येईन, बेइज्जत करतो. आम्ही 5-50 माणसे घेऊन येईन, तुला चिरतोच अशी धमकी दिली. आणि या कॉलमध्ये नितीन त्यांना सतत आता मी कुठे काय केलंय, तुम्हाला काही म्हटलो का असं सतत म्हणत होता. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचं त्याच्यावर भयंकर दडपण आलं होतं. त्याचं हे दडपण इतकं वाढलं की त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याआधी त्याने मुलीला मेसेज केला. त्यात त्याने लिहिलं होतं की मला माफ कर. मी तुझी साथ देऊ शकलो नाही. तू काळजी करू नकोस. तुझं चांगलं होईल. मला माफ कर. मोठ्या घरची मुलगी मोठ्याच घरात जाते. मी नाही राहिलो तर तू खुश राहशील. माझ्या घरचेही कधी तुला बोलणार नाहीत. पुढच्या जन्मात नक्कीच देशमुख होऊन जन्मेन. आणि सकाळी 8:30च्या सुमारास घरात कुणी नसताना त्याने घरातच टोकाचं पाऊल उचललं. मंडळी, नितीन त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्यानं घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नितीनचे वडील प्रभू शिंदे डोळ्यात पाणी आणून सांगत होते की नितीननं मला सांगितलं होतं. तिचा बाप लग्न करायला तयार होता, मात्र दुसऱ्यांनी करू दिलं नाही. नितीनचं तिच्यावर प्रेम होतं. आमच्यावर जेवढं नव्हतं तेवढं होतं. आणि त्या पोरीचं सुद्धा प्रेम होतं. त्यांना फाशी व्हावी किंवा जेल व्हावी. लेकरू गेलं. नितीन भीत होता, म्हणत होता माझं काही खरं नाही, माझ्यावर लय तापलेत, मला किंवा तिला मारतील काय सांगता येत नाही. सकाळी पोरानं फाशी घेतली. टेन्शन पायी पोरगं गेलं. 7-8 जणांनी त्याचा घास घेतला. वडिलांसारखीच नितीनच्या आई आणि बहिणींवरही त्याच्या मृत्यूने आघात केला. त्याची बहीण म्हणते की त्या पोरीला मोठ्या घरचे स्थळ आले होते. ती पोरगी म्हणाली मी लग्न करेल तर त्याच्या संगच करणार. तेव्हा त्यांनी माझ्या भावाला विचारलं की तुझं घर कुठे आहे? आम्ही सोयरिकीला येत आहोत. मग मागून म्हटलं की तुझी औकात आहे का देशमुख सोबत लग्न करायची?
दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या आधीच त्याने स्वतःला संपवलं. तर माझी आधाराची काठी हरवली, आम्ही कसं जगायचं, आमचा मुलगा संपला, तसंच त्यांनाही फाशी व्हावी अशी मागणी त्यांच्या आईने केली. मंडळी, या घटनेनं सध्या नांदेड जिल्हा हादरून गेलाय. बऱ्याचदा मुलीचं लग्न करताना किंवा सोयरीक जोडताना आजही मुलाचं कर्तृत्व बघण्याआधी बघितली जाते त्याची जात, आणि बाकी गाडी, बंगला, पैसा हे तर ओघाने आलंच. त्यातही मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळल्यावर पालकांची पहिली रिॲक्शन खूप भयानक असते. आपल्या समाजात प्रेम अजूनही तितकं ऍक्सेप्टेबल नाही. मुलीला स्वतःहून तिचा जोडीदार निवडण्याची मुभा नाही. आता यामागे पालकांची चिंता असली तरी किमान मुलीचा जोडीदार कर्तृत्ववान आहे की नाही हे बघण्याची तसदी सुद्धा मुलीच्या घरचे घेत नाही. आपली मुलगी सुखात नसली तरी चालेल, पण ती बंगल्यात असावी. ती आनंदात नसली तरी चालेल, पण ती जातीतल्या घरात असावी, अशी पूर्वापार चालत आलेली मानसिकता आजही समाजात अनेक पालकांच्या ठायी असते. तसं आयुष्यभर उन्हात खस्ता खाल्ल्यानंतर पोरीच्या आई वडिलांनी आपली पोरगी सुखात राहावी अशी अपेक्षा करणे यात गैर नाही. पण बऱ्याचदा या आशेपायी सुखाची आणि समाधानाची जागा जात, गाडी आणि टोलेजंग बंगला घेतो. अशा वेळी प्रेमाची मनं दुखावली जातात. कधी कधी ही दुखावलेली मनं वेळेनुसार सावरता देखील, पण एखाद्या मनाला आपली प्रिय व्यक्ती गमावल्याच्या दुःखातून सावरता येत नाही, आणि तेव्हा जगणं अर्थहीन वाटू लागतं. मग एकतर असे टोकाचे निर्णय घेतले जातात किंवा मग हत्या केली जाते. आता या घटनेबद्दलही लोकांची दोन मतं असतील हे नक्की, पण एका कुटुंबाने त्यांचा करता मुलगा गमावला हे सत्य नाकारून चालणार नाही. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.